आता आपण बघू रात्री व्ह्यू कसा दिसतो, संध्याकाळी एकदम सुरेख आणि सुंदर. बघा ही आपली प्लॉटिंगची स्कीम आहे ग्रीन पार्क. तर आता मी तुम्हाला आत घेऊन जातो. हे आपलं एंट्रन्स गेट आहे, हा पूर्ण रोड आहे. आता आपल्या लाईट चालू झाल्यात. या सोलर पॅनलवरच्या लाईट झिरो मेंटेनन्स असेल लाईफ टाइम. जसं आपण आतमध्ये एंटर करतो, प्रशस्त रोड आहे हा. त्याच्यानंतर माझ्या उजवीकडे आपण इझिली आपला जो तळेगाव चाकण रोड आहे आता MIDC चा, तो बघू शकता. एकदम फ्री फ्लो रोड आहे. तोच रोड आपला रिंग रोड बनणार आहे आणि तो पुढे जाऊन चाकणला कनेक्ट करणार आहे. तसंच तिकडनं मांजरीला देखील जाणार आहे. आता बघा आपले प्लॉट्स असे सुरू होतात. या साईडला आपल्या जिथं एकदम डोंगर आहे त्या साईडला आपल्या अम्युनिटीज व्यवस्थित दिलेल्या आहेत. हे जे रोड पाहता खूपच प्रशस्त रोड आहेत आणि त्याच्यानंतर आपले कॉर्नर प्लॉट सुरू होतात. जर तुम्ही इकडे आला तर प्लॉट पाहू शकता. ते आपण प्लांटेशन दिलेलं आहे, फुटपाथ दिलेले आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डीपी पण आहे त्याच्यामध्ये. या इलेक्ट्रिक कनेक्शन आले, वॉटर कनेक्शन आलेले आहे. आणि अगदी जर समोर तुम्ही बघितलं ते तळेगाव स्टेशन तिथं दिसतं तुम्हाला, खूपच जवळ तळेगाव सिटी. त्याच्यानंतर रिंग रोड आपला हा बाजूनी जाणार आहे, ज्या सोसायटी आहेत त्यांच्या बाजूनी. म्हणजे अगदी आपल्याला एक 500 मीटरवरती कनेक्टिव्हिटी असेल. माझ्या उजवीकडे या साईडला स्कूल आहे, आपलं पोद्दार जम्बो किड स्कूल असेल, इथं कॉलेजेस असतील, सगळं काही जवळ आहे. आणि रोडची कनेक्टिव्हिटी जो आपला जुना हायवे पण आहे ते पण खूप जवळ असेल, कारण की आपण इझिली एक्सप्रेस वे असू, ओल्ड NH4 तो पण आपण इझी कनेक्ट करू शकता. सो सगळ्या गोष्टी आपल्याला जवळ असतील याच्यामध्ये. आणि आता मी तुम्हाला पुढे नेतो अजून या प्लॉट मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 एकरच्या स्कीम मध्ये प्रशस्त अम्युनिटीज पण आहेत. प्लॉट्स आपले 1734 पासून 12,500 स्क्वेअर फीट पर्यंत प्लॉट्स आहेत. NA प्लॉट्स आहेत. PMRD सँक्शन रेडी पोझिशन NA प्लॉट असल्यामुळे लोन सँक्शनिंग आपल्याकडे इथं होऊन जाईल. इंडिव्हिज्युअल 7/12 तुम्हाला भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचं आता जो FSI आपल्याला भेटतोय तो 1.42 चा, म्हणजे 1.42 चा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वाढून FSI पण भेटेल. कमीत कमी 3 पर्यंत आपला FSI जाऊ शकतो. तर आपल्याला कन्स्ट्रक्शन चांगलं प्रशस्त करता येतील, कारण की इथं ते लागू होते, कारण की आपल्या जवळच तो रिंग रोड चाललाय. प्लॅन पास असेल पूर्णपणे तुमचं. जसं मी तुम्हाला दाखवलं, ड्रेनेज कनेक्शन, पाणी, लाईट, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं लोन पण 70% याच्यात होत आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर प्लॉटचा ताबा घेऊ शकता, कारण की आता आपलं कम्प्लिशन सर्टिफिकेट पण आले आणि स्वप्नाचं घर लगेच इथं बनवू शकता. जे आपले क्लायंट्स आहेत मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाणे किंवा पनवेल आणि वाशी, अशा काही लोकेशनला आहेत, अगदी थोड्या जवळ आहेत ते इथनं. कारण की बघा मिसिंग लिंक उघडेल तुमचा, पुणे एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नवीन मुंबई एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं इन्व्हेस्ट करायला खूप भाग पाडतात आणि आपलं घर पण बनवायला पुणे सिटीच्या अगदी जवळ. कारण की इथनं तुम्ही इझिली जे काही 4 कॉर्नर्स आहेत आपल्या पुण्याचे, जर तुम्हाला नाशिक पण कनेक्ट करायचं उद्या त्याच्या, कारण की तुमच्या इथं रिंग रोड येतोय, पुण्याला बँगलोरला जायचंय, तिकडे सांगली, सातारा, कोल्हापूरला, तर ते पण होऊ शकतं. आणि पुणे सिटी पण एंटर करायची तर ते पण पॉसिबल आहे. सो असं हे सेंट्रल लोकेशन बनेल. त्याच्यानंतर तळेगावमध्ये आता का घेतला पाहिजे प्लॉट, कारण की सगळ्या मोठ्या कंपनीज इथे आहेत, MIDC जवळ आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. ह्याच्यामध्ये तुमचं एंटरटेनमेंट झोन, इथले जे शॉपिंग मॉल्स आहेत, या बाकीचे अजून अम्युनिटीज, गव्हर्नमेंट अम्युनिटीज, सगळ्या काही इथं आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे जो आपण रेट कोट करतोय तो तुम्हाला अगदी म्हणजे 2 वर्षामध्ये डबल भेटेल. कारण की जर रिंग रोड सुरू होईल तर इथलं चित्र सगळं काही बदलून जाणार आहे, तो रेट राहणार नाही. आणि आता एक सुवर्ण संधी आहे, तुम्ही इथं वीकेंड होम पण बनवू शकता आता, कारण की नेचर खूप चांगलं आहे. बघा ग्रीन आहे, आता पण तुम्ही बघता हवा एवढी सुंदर आहे, एकदम नेचर चांगलं आहे, एकदम फ्लो मध्ये हवा येते. आणि तुम्ही आजूबाजूला बघा ओपन लँड आहे, एकदम इझी ब्रीथ करू शकता चांगलं. आणि रोड्स पण तुम्हाला दिसतात आहे. आता तुम्हाला ट्रेनचा पण आवाज येत असेल थोडं, कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. इथनं येणारे जाणारे ट्रेन्स तुम्हाला मोठे ट्रेन्स आहेत, म्हणजे आपल्या बाकीच्या महाराष्ट्रामधनं जे काही मेजर सिटीज आहेत इझिली इथं कनेक्ट करू शकता तुम्ही. लोकलची कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्या पुढे तुम्हाला मेट्रो येते. मेट्रोचं आता काम सुरू होतंय लगेचच, तर तुम्हाला अगदी पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी, कारण की ऑलरेडी हे प्रपोज झालेले आणि सँक्शन झालेले आहे. जी लाईन आपली नाशिकमधनं पण येते ती पण इथं मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. जो आपला रेट असेल आज तो तुमचा चांगला डबल करेल येणाऱ्या 2 वर्षामध्ये. कसं आहे, बिल्डिंगमध्ये राहण्यापेक्षा हा सुंदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे आपल्याला. एकदम मोकळ्या वातावरणामध्ये, चांगल्या रेटमध्ये NA प्लॉट्स, ते पण तळेगाव सारख्या सेंट्रल लोकेशनला, जिथं आता सिटीची जास्त गजबज नाहीये, पण कनेक्टिव्हिटी सुपर आहे. आपल्याला मेट्रो असू, रेल्वे स्टेशन असू, रिंग रोड असू, या सगळ्या गोष्टी जवळ आहेत. रेडी प्लॉट्स आहेत. पोझिशन
लोनची अवेलेबिलिटी, सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट आपली चांगली राहणार आहे. उद्या राहण्यासाठी तर सेंट्रल लोकेशन होईल, पण इन्व्हेस्टमेंट पण डबल होणार आहे. सो ही गॅरंटी आहे. अशा लोकेशनला या, आम्हाला भेट द्या. आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या स्वप्नाचा प्लॉट आजच बुक करा.